न्यायालयामध्ये गेल्यानंतर आपण सर्वांनी त्या ठिकाणी डोळ्यावर पट्टी बांधलेल्या आणि हातामध्ये तलवार असलेली न्यायदेवीची मूर्ती किंवा प्रतिमा पाहिलीच असेल। मात्र आता न्यायालयांमध्ये न्यायदेवीच्या प्रतिमेऐवजी न्यायदेवतेची एक वेगळी प्रतिमा, वेगळं चित्र असायला हवा अशी एक सूचना, असा एक विचार जो आहे तो समोर मांडण्यात आलेला आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र आणि गोवाचे बार काउन्सिलचे पूर्व अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य ॲडव्होकेट पारिजात पांडे सर आहेत। सर, हा जो एक विचार किंवा एक नवीन सूचना समोर आली आहे, या मागचं उद्दिष्ट किंवा भूमिका काय आहे? सर बघा, आपल्या देशाला न्यायव्यवस्थेची एक फार जुनी परंपरा आहे। म्हणजे भले आपला असा समज करून देण्यात आला असेल की इंग्रज आल्यानंतरच ही न्यायव्यवस्था इथे अस्तित्वात आली, पण याच्या हजारो वर्ष आधीपासून एक सुदृढ न्यायव्यवस्था आपल्या भारतामध्ये राहिलेली आहे। आपल्या ऋषीमुनींनी न्यायसंहिता, न्यायसूत्र या विषयावर ग्रंथसुद्धा लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये न्यायदेवतेबद्दलही वर्णन आहे, न्यायव्यवस्था कशी असावी, कशा प्रकारे कार्यरत राहावी याबद्दल पूर्ण वर्णन आपल्या सगळ्या या ग्रंथांमध्ये, न्यायसंहितेमध्ये दिलेलं आहे। आता मी बार काउन्सिलचा अध्यक्ष असताना समाजातल्या विविध मान्यवरांना भेटीगाठी सुरू असताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्या इथे न्यायदेवतेच्या संबंधामध्ये काही संकल्पना आपल्या ग्रंथांमध्ये मांडलेली आहे आणि मग त्याच्याबद्दल अधिक चौकशी केली असता मला असं लक्षात आलं की न्यायदेवता ही निर्भीड असावी, निर्भीड असते आणि त्याला उद्देशून एक प्रतिमा, त्याला उद्देशून एक श्लोक आपल्या ग्रंथामध्ये ऋषीमुनींनी दिलेला आहे आणि तो समोर आल्यानंतर अर्थात ही जी आत्ता आपण प्रतिमा बघतो ही इंग्रज आपल्यासोबत घेऊन आलेले आहेत आणि माझं मान्यता अशी आहे किंवा समाजातल्या अनेक घटकांची मान्यता अशी आहे की डोळ्यावर पट्टी बांधून न्याय देणे हे आपल्या इथे मान्य नाही। आपल्या इथे मान्यता अशी आहे की उघड्या डोळ्यांनी निर्भीडपणे न्याय झाला पाहिजे आणि म्हणून ही प्रतिमा जी आपण जी बघितली ती बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की खरोखर निर्भीडपणे न्याय करण्याची क्षमता आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये आहे आणि त्याला अनुसरूनच मला असं वाटतं ही जी न्यायदेवतेची प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या समोर आत्ता ठेवली आहे ती त्याला अनुसरूनच आहे असं माझं मत आहे। आणि आपण जेव्हा नवीन माहिती आपल्यापर्यंत येते तर आपलं कर्तव्य आहे की ती आलेली नवीन माहिती समाजातल्या गणमान्य व्यक्तींपर्यंत आपण पोचवावी। म्हणून त्या उद्देशाने मी अध्यक्ष असताना, बार काउन्सिलचा अध्यक्ष असताना आपले भारताचे सरन्यायाधीश माननीय डॉक्टर चंद्रचूड साहेब यांना सर्वप्रथम ती प्रतिमा प्रदान केली, त्यांच्या विचारार्थ त्यांच्यासमोर ठेवली। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय साहेब यांनी आम्ही बार काउन्सिलचे माझ्यासोबत माझे 3 सहकारी पण होते, आम्ही जाऊन त्यांच्याही समोर ही प्रतिमा त्यांना भेट केली आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पेपरला आत्ता येऊन गेलेला आहे 2 दिवसामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माननीय डॉक्टर मोहन भागवत साहेब यांनाही ती प्रतिमा मी आत्ता भेट केलेली आहे आणि आपले नागपूरचे धडाडीचे नेते माननीय गडकरी साहेब यांनाही प्रदान केलेली आहे। बरोबरीने माझे बार काउन्सिलचे सर्व सहकारी यांना ही प्रतिमा दिलेली आहे। म्हणजे आज आपण स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनेक क्षेत्रामध्ये विचारमंथन सुरू आहे, तर न्यायव्यवस्थेबद्दलही अनेक गोष्टींवर चर्चा सुरू आहे, काही नवीन आयाम या व्यवस्थेमध्ये समोर येतात आहे। तर हा एक प्रयत्न आहे की ही पण एक प्रतिमा सगळ्यांच्या चर्चेसाठी, विचारमंथनासाठी समोर ठेवण्याचा एवढाच उद्देश आहे। सध्या न्यायालयामध्ये न्यायदेवीची डोळ्यावर पट्टी बांधलेली जी प्रतिमा किंवा मूर्ती असते ती रोमन इतिहासातून आलेली आहे आणि ते जस्टिशिया असं त्या मूर्तीचं नाव आहे। मात्र आपण जी एक प्रतिमा किंवा एक नवीन संकल्पचित्र समोर आणताय की न्यायदेवतेच्या स्वरूपामध्ये ते न्यायालयात असावं, तो संकल्पचित्र नुसता संकल्पनेतून आहे की इतिहासामध्ये त्याचा काही आधार आहे, कुठल्या ग्रंथामध्ये तो चित्र आहे आणि त्या चित्राचं विश्लेषण आपण कसं कराल? याला निश्चितपणे आधार आहे। आपल्या पूर्वजांनी जे न्यायसंहिता, न्यायसूत्र याची जी रचना केली आहे त्याच्यावर जे भाष्य झाले आहे, विविध महोदयांनी जे भाष्य केलेलं आहे त्यामध्ये हा श्लोक आहे जो आपल्याला मी वाचून दाखवतो। अतसी पुष्प संकाक्षो असा सुरुवात असलेला श्लोक आहे। त्याचा अर्थ असा आहे, मी सरळ अर्थावरच येतो, हिंदीमध्ये सांगितलं तर चालेल आपल्याला। तर म्हणजे याचा अर्थ असा आहे त्या श्लोकाचा, जिसका अलसी पुष्प, अलसी म्हणजे जवसाचं फूल, अलसी पुष्प के समान शांत अपितु प्रसन्नता से तेजपुंज ऐसा नील वर्ण है
जो नए और अनय यानी क्या सही और क्या गलत के भेद को समझकर केवल न्याय निर्णय करता है, जिसे उसके सामने रखे सभी विषयों का परिपूर्ण ज्ञान है और अपनी प्रकांड अपराजित बुद्धि को विवेक से धारण कर जो सदा न्याय करता है, जिसके सिंह के समान पुरुषार्थी और भय निर्माण करने वाले मुख से प्रसूत होने वाला प्रत्येक शब्द सिंह गर्जना की भांति सबको स्वीकार्य होता है, जिसने अपने दाहिने हाथ में सबको न्याय के बंधन में बांधने हेतु सूत्र धारण किया है और बाएं हाथ में न्याय धर्म की ध्वजा धारण करने के कारण जिसे कोई भी किसी प्रकार से पराजित और भ्रष्ट नहीं कर सकता, ऐसा न्याय देवता का वर्णन है। तो ये आपके माध्यम से मैं समाज के सभी आपल्या माध्यमातनं समाजातल्या सर्व गणमान्य व्यक्तींच्या समोर हे चित्र विचार मंथनासाठी ठेवतो आहे। याच्यातनं अर्थात व्यवस्थेमध्ये असलेले सर्व सन्माननीय व्यक्ती याबद्दल काळाच्या ओघामध्ये काही ना काही निर्णय करतील अशी मला खात्री आहे आणि अपेक्षासुद्धा आहे। तुम्ही म्हणालात की जेव्हा न्यायाधीश न्याय देण्यासाठी न्यायासनावर बसतो तर त्याच्या डोळ्यावर पट्टी नसावी, ते उघड्या डोळ्याने न्याय झाला पाहिजे। तर इथं सिंह नवीन जो चित्र आपण मांडता त्याच्यामध्ये सिंहाचा उल्लेख आहे किंवा तो सिंह म्हणून तो न्यायदेवता दाखवण्यात आलेला आहे। त्या मागची भूमिका किंवा त्या मागचा विचार मला असं वाटतं त्याच्या मागचा विचार असा असावा की सिंह म्हणजे निर्भीड अशा प्रकारचं चिन्ह हे मला असं वाटतं न्यायदेवतेचं दिलं असावं आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये। कुणालाही न भिता उघड्या डोळ्यांनी न्याय करण्याची भावना मला असं वाटतं या चित्रातून व्यक्त होत आहे। तसंच आता आपण जेव्हा स्वातंत्र्याची 75वी साजरी करतोय, अमृत महोत्सव साजरा करतोय, तर अनेक ठिकाणी देशामध्ये शहरांची रस्त्यांची नावं बदलली जाते, जे गुलामगिरीचे प्रतीक आहेत अशा गोष्टींमध्ये बदलही केला जात आहे। अनेक ठिकाणी सरकार पुढाकार घेत आहे, अनेक ठिकाणी समाजातील विविध संघटन त्याच्यामध्ये पुढाकार घेत आहे। तर कुठेतरी इंग्रजांच्या माध्यमातून आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये आलेली ही जी जस्टिशियाची जी मूर्ती आहे किंवा प्रतिमा आहे ती बदलण्याची जी एक मागणी किंवा विचार समोर तुम्ही ठेवलेला आहे, तो त्या बदलांचाच एक भाग म्हणून पाहायचं की त्या मागचा वेगळा विचार नाही? आज घडीला माझी अशी मागणी नाही, ही समाजाच्या समोर विचार मंथनासाठी प्रतिमा आणलेली आहे आणि मला वाटते काळाच्या ओघात येणाऱ्या काळामध्ये समाजानेच आणि गणमान्य व्यक्तींनी याच्यावर योग्य तो विचार करावा, निर्णय करावा अशीच माझी अपेक्षा आहे। माझा अखेरचा प्रश्न, तुम्ही ही प्रतिमा हे चित्र जे आहेत सर्वात पहिले भारताचे जे सरन्यायाधीश आहे न्यायाधीश चंद्रचूड साहेब त्यांना दाखवला, त्यांची काय प्रतिक्रिया होती? कारण न्यायाधीशांचे सर्वोच्च पदावर ते आहेत, त्यांचा मत जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यांना प्रतिमा प्रदान करताना त्यांनी मला विचारलं की ही प्रतिमा कुठून आणली। मी त्यांना सांगितलं की आपल्या इथे जे परंपरेमध्ये अष्टपाद गौतम ऋषी जे आहेत त्यांनी जे न्यायसंहिता आणि न्यायसूत्र या विषयामध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे, तर त्याच्याच आधाराने ही प्रतिमा आहे असं मी माननीय सरन्यायाधीश साहेबांच्या समोर सांगितलं आणि त्यांना ही प्रतिमा प्रदान केली। तर न्यायालयामध्ये आपण आजवर सर्वांनी जी न्यायदेवीची प्रतिमा पाहिलेली आहे, चित्र पाहिलेलं आहे, त्यामध्ये काहीसे बदल आता काळानुरूप झाले पाहिजे, भारतीय संस्कृती आणि भारताचा जो इतिहास आहे त्याला अनुसरून झाले पाहिजे, अशा पद्धतीचा जो एक विचार जो आहे तो विधी क्षेत्रातील जे विविध तज्ज्ञ आहेत ते मांडत आहेत। त्याच्यामध्ये ॲडव्होकेट पारिजात पांडे सरांनी एक पुढाकार घेतलेला आहे। आता भविष्यामध्ये या संदर्भात काय निर्णय होते, विधी आणि न्याय क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत त्या संदर्भात काय मत प्रकट करतात हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल। मात्र या संदर्भात एक बदल व्हावा या प्रकारची एक मागणी किंवा एक विचार जो आहे तो पुढे मांडण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।